महसुली अभिलेख यांना मालकीच्या पुराव्याचा दर्जा नसला तरी सगळी व्यावहारिक कामं, खरेदी विक्री, हस्तांतरण या सगळ्या गोष्टी महसूल अभिलेख आणि त्यातील नोंदीमुळेच होत असतात. म्हणूनच महसुली अभिलेख आणि त्याच्या नोंदींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. विशेषतः जेव्हा एखाद्या मालमत्तेचं हस्तांतरण, खरेदी विक्री इत्यादी होत असतं, तेव्हा त्या महसूल अभिलेखातील मालमत्तेचं क्षेत्रफळ, विक्री होणाऱ्या मालमत्तेचं क्षेत्रफळ हे सुद्धा अनन्यसाधारण महत्त्वाचं असतं. कारण विक्री होणारं क्षेत्रफळ आणि त्या अनुषंगाने मोबदला हा त्या व्यवहाराचा पाया असतो. पण गंमत अशी आहे, की आपल्या महसुली अभिलेखातील नोंदी, ज्यामध्ये क्षेत्रफळाचा सुद्धा समावेश आला, या विश्वासार्ह आहेत का? त्यात जेवढं क्षेत्रफळ लिहिलेलं आहे, प्रत्यक्षात जमिनीवर तेवढं क्षेत्रफळ असतं का? हा एक विचार करण्याचा किंवा वादाचा मुद्दा आहे. विशेषतः गेल्या 15 वर्षाच्या वकिली व्यवसायात जी अनेक प्रकरणं माझ्यापर्यंत आलेली आहेत किंवा मी हाताळलेली आहेत, त्यामध्ये क्षेत्रफळाचे वाद हे खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. आणि हे वाद मुख्यतः 2 प्रकारात आपल्याला विभागता येतात. एक म्हणजे विक्री करणाऱ्या माणसाला पक्कं ठाऊक असतं, की आपल्या सातबारावरचं किंवा महसूल अभिलेखावरचं क्षेत्रफळ आणि प्रत्यक्ष क्षेत्रफळ याच्यात तफावत आहे. पण ती माहिती लपवून ठेवून त्याचा व्यवहार करण्यात येतो. आणि दुसरा प्रकार असतो, की त्या मालमत्तेची कधी मोजणीच न झालेली असल्यामुळे, त्या विक्री करणाऱ्याला व्यक्तीला सुद्धा निश्चित माहीत नसतं, की सातबारावरचं क्षेत्रफळ आहे तेवढंच आपल्याकडे आहे का कमी आहे का जास्त आहे. त्यामुळे दुसऱ्या प्रकारातले जे व्यवहार होतात, त्याला आपण प्रामाणिक चूकभूल असं म्हणू शकतो. अर्थात पहिल्या प्रकारातला व्यवहार असो किंवा दुसऱ्या प्रकारातला व्यवहार असो, दोन्हीमुळे नुकसान हे होतच असतं. कारण आपल्या व्यवस्थेचं दुर्दैव म्हणा किंवा नाठाळपणा म्हणा, स्वातंत्र्यापासून आजपर्यंत आपण भूमी अभिलेख, मग त्याच्यात भूमी अभिलेखाचे सातबारा मालमत्ता पत्रकासारखे कागद आले, विविध नकाशे आले, हे बनवून आणि सांभाळून ठेवू शकलेलो नाही. त्याच्यात आपण सपशेल अपयशी ठरलेलो आहोत, हे आपलं दुर्दैवी आणि नाथाळ वास्तव आहे. विशेषतः जेव्हा एखाद्या जमिनीच्या तुकड्याचे अनेक तुकडे केले जातात, पोटहिस्से केले जातात, तेव्हा तर बरेचदा मोजणी वगैरे काही न करता नुसतं व्यवहार किंवा न्यायालयीन आदेश किंवा तत्सम जे काही अधिकार अभिलेख असतील, विविध महत्त्वाचे कागदपत्र, नोंदणीकृत करार असतील, त्याच्या आधारे सरळ तुकडा पाडून मोकळे होतात. म्हणजे उदाहरणाने समजा सांगायचं झालं, तर एखादा सातबारा समजा 100 गुंठ्याचा आहे. तर त्या 100 गुंठ्याच्या सातबाराचं क्षेत्रफळ मुळात 100 गुंठे आहे का? हेच कधी मोजलेलं नसतं. याचाच पत्ता नसतो. मग पुढे त्याचे उपविभाग केले जातात. मग 50-50 चे 2 होतील, 25 चे 4 होतील, मग 50 चा 1 झाला, त्याच्यात 20 चा 1, 30 चा 1 होईल, असं अनेक वेळा होतं. आणि गंमत अशी ना, की काही वेळेला पोटहिस्स्यांची आणि क्षेत्रफळांची बेरीज ही मूळ सातबारापेक्षा अधिक निघते. असं तर होताच कामा नये ना. समजा एखाद्या जमिनीच्या मूळ तुकड्याचं क्षेत्रफळ 100 गुंठे आहे, तर त्याचे किती जरी पोटहिस्से झाले, तरी त्या सगळ्या पोटहिस्स्यांची बेरीज 100 पेक्षा जास्त होताच कामा नये. पण दुर्दैवाने आपल्याकडे असं अनेकदा झालेलं दिसून येतं. मग हे पोटहिस्से करणं असो किंवा दुसरा जो एक पराक्रम आपल्या सरकारने आणि व्यवस्थेने मध्ये केला होता, म्हणजे एकत्रीकरण योजना, त्याने सुद्धा असाच घोळ घातलेला आहे. जुने सातबारा, जुने सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर यांचा आणि नवीन गटांचा अनेक ठिकाणी मेळच लागत नाही. आता ज्या सर्व्हे क्रमांक, हिस्सा क्रमांकांना एकत्रित करून तुम्ही गट केलं, त्या सगळ्यांची बेरीज आणि गटाची बेरीज जुळायला नको का? पण बरेच ठिकाणी हे सुद्धा जुळलेलं नाही. म्हणजे मूळ सातबारा जो असतो, सर्व्हे क्रमांक असतो, हिस्सा क्रमांक असतो, त्याचे पोटहिस्से असतात, त्या सगळ्यांची बेरीज जुळत नाही. त्यातून अजून घोळ म्हणजे तिथे जर एकत्रीकरण योजना राबवण्यात आली, तर ह्या सगळ्याचं एकत्रीकरण करून जे गट होतात, त्याचं क्षेत्रफळ मेळ लागत नाही. हे सगळं जे आहे ना, ते फार गोंधळात टाकणारं आहे. आणि त्यामुळे या सगळ्या आधारावर जेव्हा व्यवहार केले जातात आणि भविष्यात केव्हा तरी प्रत्यक्ष मोजायची वेळ येते ना, तेव्हा याबरोबर अनेक लोक अडचणीत येतात. बरं गंमत अशी आहे ना, की बऱ्याच वेळेला आपण महसुली अभिलेखातील नोंदी खऱ्या आहेत असं गृहीत धरून पुढे जातो आणि त्या खऱ्या नाही निघाल्या, त्याच्यापेक्षा विपरीत परिस्थिती जर जमिनीवर निघाली, तर काय करायचं? याचा आपण कधी विचारच केलेला नसतो. त्यामुळे त्याची आपण नियोजन केलं असायची शक्यता ही जवळपास शून्य आहे.
म्हणून अशा क्षेत्रफळाच्या वादासंदर्भातले अनेक लोक जेव्हा माझ्यापर्यंत आले आणि जेव्हा मी त्यांनी केलेले करार किंवा तत्सम कागदपत्र बघितले, तेव्हा क्षेत्रफळात तफावत झाली तर काय? ह्या मुद्द्याचा त्यांच्या कागदपत्रांमध्ये विचारच केलेला नव्हता. तजवीज केलेली असणं तर फार दूर राहिलं. म्हणून माझं सगळ्या लोकांना सांगणं असतं, की विशेषतः कोणत्याही मोकळ्या जमिनीचा जर तुम्ही व्यवहार, हस्तांतरण वगैरे करत असाल, तर क्षेत्रफळात तफावत आहे का? याची एकतर खात्री करून घ्या. बरं बरेचदा असं असतं ना, की व्यवहार एवढा लवकर करायचा असतो आणि मोजणीला आपल्याकडे एवढा वेळ लागतो आणि त्याच्यात एवढ्या समस्या येतात, की आधी मोजणी करू आणि मग व्यवहार करू हे बरेच वेळा व्यावहारिकदृष्ट्या शक्य होत नाही. पण मग किमान त्या तुमच्या करारामध्ये क्षेत्रफळातील तफावत याचा विचार करून आवश्यक तरतुदी तरी करून ठेवा ना. म्हणजे क्षेत्रफळ जास्त निघालं तर काय करायचं? क्षेत्रफळ कमी निघालं तर काय करायचं? कोणी कोणाला मोबदला द्यायचा? कोण कोणावर कारवाई करू शकतो? या सगळ्या गोष्टींचा विचार आणि या सगळ्या गोष्टींच्या अटी आणि शर्ती तुमच्या त्या करारामध्ये आणि व्यवहारामध्ये जर असतील, तर तुमच्या समस्या सुटतील असं नाही, पण त्या दिशेने किमान तुम्हाला मार्ग तरी मिळेल. कारण बरेचदा असं होतं ना, मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मूळ एखादा जमिनीचा तुकडा 100 गुंठ्याचा असेल आणि त्याचे पोट हिस्से जर 150 गुंठ्याचे झाले असतील, तर 100 पासून पुढचे 50 गुंठ्याचे जे तुकडे आहेत, ते सगळे शून्य ठरतात. कायदेशीरदृष्ट्या ते सगळे सातबारा, ते सगळे पोट हिस्से, त्या पोट हिस्स्यांचे सगळे व्यवहार हे शून्य ठरतात. आणि अशा वेळेला ते एकामागे एक किती व्यवहार झालेले आहेत, कोण कोणाकडनं कशी वसुली करू शकणार, हे सगळं फार जटिल होऊन जातं. पण किमान तुमच्या करारामध्ये जर त्याची तजवीज केलेली असेल, तर आपल्याला भांडायला एक पाया तरी मिळतो. पाया मिळाला याचा अर्थ आपल्याला त्याच्यात यश मिळेल असं माझं अजिबात म्हणणं नाही. आपल्या व्यवस्थेबद्दल एवढा फाजील आत्मविश्वास मला अजिबात नाही. पण जर तुमच्या करारामध्ये अटी आणि शर्तीच नसतील, तर तुम्हाला भांडणाला, लढाईला उभंच राहता येणार नाही. म्हणून एक कायम डोक्यात ठेवा, सातबारा असो, मालमत्ता पत्रक असो, त्याच्यावर जे क्षेत्रफळ लिहिलेलं दिसतंय, ते 100% तसंच असेल, असं गृहीत धरायची सोय दुर्दैवाने आपल्याकडे नाही आहे. हे कटू सत्य, हे विषाचा प्याला तुम्ही एकदा प्यायलाच पाहिजे. आणि हे एकदा मान्य केलत ना, की मग त्या अनुषंगाने पुढच्या सगळ्या गोष्टींचं नियोजन तुमच्याकडनं आपोआपच होईल. समजा ईश्वरी कृपेने तुमच्या सातबारामध्ये आणि क्षेत्रफळामध्ये तफावत नाही निघाली उत्तम. पण जर निघाली तर काय? याचा विचार जर तुम्ही केलेला नसेल आणि जर निघाली, तर आपल्याला लढाईला उभंच राहता येणार नाही. आणि एकंदर गेल्या काही वर्षांचा माझा आणि इतर अनेक लोकांचा अनुभव बघता, क्षेत्रफळ, त्याच्या चतुःसीमा, पोट हिस्से हे असं सगळं असलं, की त्याच्यामध्ये क्षेत्रफळ न जुळण्याची, इकडे-तिकडे होण्याची, कमी-जास्त होण्याची शक्यता आहे. हे गृहीत धरूनच तुम्ही पुढचा व्यवहार करा. म्हणजे जे काही विपरीत होईल ते गृहीत धरल्यामुळे, त्याचं नियोजन केल्यामुळे, विपरीत घडल्यानंतर काय, असं दचकायला तुम्हाला होणार नाही. ते गृहीत धरल्यामुळे त्याचं नियोजन, अमुक झालं तर अमुक, तमुक झालं तर तमुक, तमुक झालं तर तमुक, हे सगळं नियोजन तुमच्याकडे तयार असेल आणि मग भविष्यात जशा गोष्टी घडत जातील, त्या अनुषंगाने तुम्ही तुमच्या नियोजनाप्रमाणे पुढच्या कारवाईला सुरुवात करू शकता. पण एक कायम लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट, विशेषतः सरकारी कागदातली कोणतीही गोष्ट कृपया गृहीत धरू नका. ते तुमच्या दीर्घकालीन नुकसानीला कारणीभूत ठरायची दाट शक्यता आहे. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? आपल्याला हा विषय कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.